नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांतीब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. गोदावरी अगदी वडिलांच्या वळणावर गेली होती. तिच्या मनाची पातळी, तिची श्रद्धाळू वृत्ती, दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्याची धारणा अगदी हुबेहूब एकनाथांसारखीच होती. मातृहृदयाला वाटायचे, पोरीला कसे स्थळ मिळते कोण जाणे. तिच्या स्वभावधर्माला अनुकूल माणसे मिळाली म्हणजे गंगेत घोडं न्हायलं म्हणायचं. असा विचार मनात आला की त्यांची झोप उडायची. एकेका घरचे सासूरवास ऐकले की त्यांचा जीव कासावीस होई व त्या मनोमनी प्रार्थना करीत, पांडुरंगा, माझ्या लेकीला चांगले स्थळ मिळू दे. एकनाथ गिरिजाबाईंना कन्यादानाचे पुण्य मिळण्याचा योग लवकरच जुळून आला. पैठणातला चिंतामणी मुदगल हा विद्वान गृहस्थ वर नेमस्त करण्यात आला. चिंतामणीला एकनाथाचा जावई होण्याचं भाग्य प्राप्त झालं. एकनाथांच्या घरातले हे पहिले वहिले कार्य. हौसे मौजेला कुठला प्रत्यवाय. पाहुण्या रावळ्यांनी घर भरले. पक्वानांचे सुगंध दरवळू लागले. जो तो जावयाच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करू लागला. गोदावरीच्या भाग्याची तोंड फाटेपर्यंत स्तुती करू लागला. मिष्टान्नम इतरे जनाहा एवढाच त्याचा अर्थ होता. वत्सल पित्याचे हृदय मात्र मुलीच्या होणाऱ्या वियोगाने व्यथित झाले होते. लीला आता परक्याची होणार होती. कन्यादान हे परक्याचेच असते. आईबापांनी तिला फक्त लग्न होईपर्यंत विश्वस्त म्हणून सांभाळायचे असते हे ज्ञात असूनही नातांची व्यथा कमी होत नव्हती. दुपट्या गोधडीत पहुडलेलं बालरूप, रांगू लागलेली छबकडी, चालचाल माते म्हणून दुडदुडणारी बाळी आणि बोबड्या मुलांनी अमृत सिंचन करणारी, बाबा बाबा म्हणून चिवचिवणारी गोंडस चिमणी आता परक्या घरी जाणार आहे या कल्पनेने नाथांचे कविमन व्याकुळले. शकुंतला सासरी निघाली तेव्हा कण्व मुनींची झालेली मनस्थिती कालिदासाने किती हुबेहूब वर्णन केली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव नाथांना आला. त्यातल्या त्यात आपली लीला पैठणमध्येच राहणार ह्या कल्पनेने ते सुखावले. मोठ्या इतमानाने थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. दिवस वाऱ्याच्या गतीने पळत होते. दरम्यान हरीच्या 8व्या वर्षी त्याची मुंजही मोठ्या थाटामाटात पार पडली आणि हा म्हणता हरीही चांगला मोठा झाला. नुसता वयाने नव्हे तर विद्याभ्यासात सुद्धा त्याने चांगलीच प्रगती केली. वेद, वेदांग, तर्कशास्त्र, न्यायमीमांसा वगैरे क्लिष्ट विषयांचा अभ्यास तो लीलया करत होता. तो संस्कृत पंडित होण्याच्या मार्गावर होता. नाथांना त्याच्या ह्या स्पृहणीय प्रगतीचे खूप कौतुक वाटत होते. पण हरीचा गर्विष्ठ उर्मट स्वभाव मात्र त्यांच्या अंतर्मनाला टोचण्यात देत होता. या प्रापंचिक प्रगतीबरोबर त्याची साहित्य निर्मितीही घोडदौड करत होती. चतुश्लोकी भागवतावरची टीका त्यांनी गुरु मार्गदर्शनाखाली नाशिक क्षेत्री काळाराम मंदिरात पुरी केली होती. ती त्याची पहिली साहित्यकृती. पण मग हस्तमलक, शुकाष्टक, स्वात्मसुख, आनंदलहरी आदी विविध स्फुट लेखनाचे लहान मोठे ग्रंथ निर्माण होत होते. भोवतालच्या परिस्थितीत राजकीय स्थित्यंतरात मात्र काही फरक पडत नव्हता. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने हिंदूंचे यवनीकरण चालू होते. कधी स्वेच्छेने तर कुठे अभिलाषेला भुलून तर केव्हा दडपशाहीने. कुणाच्याही मनाला स्वास्थ्य नव्हते. लोक सदा सर्वदा भयभीत असत. कुणालाही सुरक्षितता वाटत नव्हती. जो तो भांबावलेला होता. ही लोकपरिस्थिती पाहून नाथ नेहमी व्यथित होत. असाच एकदा सामुदायिक धर्मांतराचा प्रसंग घडला. नाथांनी ठणकावून आपल्या लेखणीने जाब विचारला तोच तो हिंदू तुर्क संवाद. त्यांनी तत्कालीन समाजाचे जणू चित्रच रेखाटले. ब्रह्म, ईश्वर, माया, खुदा याविषयी त्यांनी अतिशय समर्पक विचार व्यक्त केले व स्वधर्मापासून दूर गेलेल्यांवर कोरडे ओढले. यवन पुढाऱ्यांना उद्देशून नाथ हिंदू तुर्क संवादात म्हणतात, बाबांनो, तुम्ही हिंदूंना धर्मांतर करून मुसलमान करता. हा तुम्ही खुदावर दाखविलेला अविश्वास नव्हे काय? हिंदूंना तरी हिंदू म्हणून खुदानेच निर्माण केले आहे ना. हिंदू करता खुदा चुकला, त्याहून तुमच्या थोर आकला. हिंदूस मुसलमान केला
गुन्हा लाविला देवासी. हिंदू लोक स्वत्व विसरून ताबुतापुढे नाचतात, पीराला भजतात, त्यांचे उष्टे खातात. हे पाहून नाथांना फार वाईट वाटे. हा वैदिक हिंदू धर्माचा अपमान आहे. प्रत्येकाने आपला वर्णाश्रम धर्म पाळलाच पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. दाबल मलकाची पूजिती गदा, वर्षातून फकीर होती एकदा. मग डोला होता थंडा, खाती मलिदा, हिंदू तुर्कांचे की मायबाप. एकनाथांना माहीत होते परधर्माचा मानवी मनावर जबरदस्त पगडा बसतो आहे. अशा वेळी योग्य मार्गदर्शन करणे हे आपले कर्तव्य आहे. आद्य शंकराचार्यांच्या काळीही हिंदू धर्मावर बौद्ध धर्माचा, जैन धर्माचा पगडा बसू पाहत होता. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची पायमल्ली चालली होती. पण जगद्गुरूंनी स्वकर्तृत्वाने, स्वसामर्थ्याने जीवाचे रान करून वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली आणि धर्माला जीवदान दिले. ज्ञानेश्वर नामदेवांच्या काळात महाराष्ट्रात स्वराज्य होते. हा यादव काळ. सर्व काही सुव्यवस्थित होते. पण धर्माच्या बाबतीत लोक जागरूक नव्हते, उत्सुकही नव्हते. वर्णाश्रम धर्माचा फाजील अभिमान, व्रताचे स्तोम यामुळे समाज खऱ्या धर्मापासून, मानवतेपासून दूर गेला होता. म्हणूनच ज्ञानदेवांनी श्री ज्ञानेश्वरीत स्वधर्म विवरणावर प्रामुख्याने भर दिला. ज्ञानेश्वर काळानंतर स्वराज्य नष्ट झाले व मुसलमानी अंमल महाराष्ट्रात पाय रोवू लागला. नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबापर्यंत नेली, पण समाजस्थितीत फारसा फरक पडला नाही. नाथांना वाटले हा रोग जुनाट आहे, तो मुळापासून उपटणे केवळ अशक्य आहे. पण म्हणून आपल्यासारख्याने स्वस्थ बसणेही गैर आहे. म्हणून ते आपल्या लेखणीद्वारा, वाणीद्वारा या सर्वांवर कडाडून हल्ला करीत. भोवतालच्या समाज परिस्थितीच्या चिंतेबरोबर हल्ली त्यांना गृहचिंताही फार सतावू लागली होती. त्यांची लाडकी कन्या लीला ही ज्याच्या हाती विश्वासाने सोपवली होती, तो चिंतामणी जावई खरोखर दशमग्रह हे विशेषण सार्थ करणारा निघाला. लग्न समारंभात ज्याला नारायण म्हणून नमस्कार केला, ज्याला मधुपर्क करून हाताला धरून घरात आणले व आपल्या जीवाचा कलिजा त्याच्या स्वाधीन केला, तो चिंतामणी व्यसनाधीन निघाला. लहान वयापासूनच त्याला बाहेरखेलीपणाच्या व्यसनाने ग्रासले होते. या अशा पुरुषासंगे आपल्या कन्येला काय सुख लागणार. नाथांना वाटायचे पैठणातले मुदगल घराणे असून मी कसा काय शोध घेतला नाही. माझ्या हाताने मी लीलाला खातेरात लोटले. त्या बिचाऱ्या अश्राब गाईला कसायाच्या हाती दिले. आता पोरीला आयुष्यभर दुःख वणव्यात होरपळत राहावे लागणार. या साऱ्याला केवळ मीच जबाबदार आहे. नेहमी स्थिरचित्त असलेले नाथ हल्ली फार अस्वस्थ दिसायचे. त्यांची व्यथा तीच गिरिजाबाईंची व्यथा होती. तरी त्या पतीला धीर द्यायच्या. काळजी करून काय होणार, ज्याचे भोक्तृत्व त्याच्याबरोबर. आपण बघताना सारं चांगलं बघितलं. आता तिचा नवरा हा असा निघाला, त्याला काय करणार. नाथ उसासा टाकून म्हणत, तिला इकडे तरी आणावी म्हणतो. आपण तिला माहेरी तरी किती दिवस ठेवून घेणार. शेवटी चुलीतलं लाकूड चुलीतच जळलं पाहिजे. गिरिजाबाई व्यवहारी भूमिकेतून म्हणत. नाथ म्हणत, मी धर्मजागृतीसाठी कीर्तन प्रवचन करतो, लोकांना उपदेश करतो, पण माझ्या पायाखाली काय जळते आहे, त्यावर उपाय काय. हे पहा, हा सारा प्रारब्ध योग आहे. अहल्या पतिव्रता असूनही तिला भ्रष्ट व्हावे लागले. गौतमासारखा ऋषी तिचा पती असून ती त्याच्याच शापाला बळी पडली. याचे कारण काय. केवळ पूर्वसंचित असणार. अशी एक का दोन किती उदाहरणे आहेत. मी बापडी आपणास काय सांगणार. आपण सुज्ञ आहात, विचारी आहात, पण केवळ लेकीच्या प्रेमाने व्यथित झाला आहात. तर कधी त्या म्हणत, आपण जावई बापूंना 2 शब्द सांगून पाहावेत, आपली वाणी वाया जाणार नाही. एकनाथ म्हणत, झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे असते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे कसे करणार. अगं, चिंतामणी विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत, चांगल्या कुळीचे आहेत. योग्य त्यांना कळत नसेल का. सदाचाराबद्दल मी वेगळे काय सांगणार. शिवाय त्यांना काही सांगायचे तर आपले नातेसंबंध अवघड. तरी गोदीच्या सुखासाठी आपण काहीतरी प्रयत्न करून पाहावा म्हणते मी. दिवस चालले होते, पण मार्ग गवसत नव्हता.
पण एकनाथांची तल्लख बुद्धिमत्ता वेगवेगळ्या उपायांच्या विचारात गर्क होती आणि एके दिवशी नाथांच्या समयोचित बुद्धीला जणू आव्हान मिळाले. काट्यानेच काटा काढायला हवा, शठम प्रतिशाठ्यम हीच नीती अवलंबायला हवी, ती न्यायी असते आणि परिणामी सुखकर होते, असा विचार करून नाथांनी पावलं टाकायला सुरुवात केली. चिंतामणी नित्यनियमाने ज्या स्त्रीकडे जात असे त्या स्त्रीबद्दल त्यांच्या मनात फार विश्वास होता. ती केवळ आपल्यालाच वश आहे याची त्याला खात्री होती. ही माहिती नाथांना मिळताच एकनाथांनी एक बनावट गिराईक चिंतामणी मुद्गल तिच्याकडे येण्याच्या समयालाच तिच्याकडे पाठवले. हा उपाय केवळ रामबाण ठरला. चिंतामणी मुद्गलाचा विश्वासघात झाला. तो संतापला आणि त्याच क्षणी तो तिच्या घराबाहेर पडला आणि पुनश्च तिकडे फिरकला सुद्धा नाही. त्याच्या व्यसनी वृत्तीला मिळालेला हा जबरदस्त टोला होता. मुळात बुद्धिमान असलेला, चांगल्या संस्कारात वाढलेला चिंतामणी त्याला पुन्हा मार्गावर यायला वेळ लागला नाही. नाथांच्या या कल्पक उपायामुळे म्हणा, अगर गोदावरीची पुण्याई फळाला आली म्हणून म्हणा, अगर चिंतामणीचे नष्टचर्य संपले म्हणून म्हणा, पण चिंतामणी मुद्गल पूर्णपणे व्यसनमुक्त झाला. त्याच्यात पडलेला फरक हळूहळू जाणवू लागला. लीलाच्या चेहऱ्यावर स्मित झळकू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले होते. गिरिजाबाईंना मात्र नाथांच्या युक्तीचा थांग पत्ता लागला नाही. आपल्या लेकीचा संसार आता सुखाचा होणार या आनंदात त्या मशगूल होत्या. गोदाचा संसार बहरू लागल्याचे लक्षणही लवकर दिसू लागले. लेक पहिल्या बाळणपणासाठी माहेरी आली. योग्य वेळी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. या बाळाचा बाप व्यसनमुक्त झाला म्हणून की काय, पण गोदाच्या मुलाचे नाव मुक्तेश्वर ठेवले. सर्वच सुख वाट्याला येईल तर तो संसार कसला. जावई व्यसनमुक्त झाला हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण जितका तो विषयासक्त होता तितकाच विषयमुक्त व्हायला वेळ लागला नाही. त्याने संन्यास घेतला व आता तो विश्वंभर बुवा म्हणून ओळखू लागला. लीलाच्या दुःखाला पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणायची वेळ आली. तिच्या तरुण मनाची अवस्था मोठी विचित्र झाली. इतके दिवस व्यसनी का होईना, पण तिचा पती घरात होता, त्यामुळे हिला त्याची बायको म्हणून घरात मान होता. तिच्या अस्तित्वाची इतरांना बूज होती. पण आता नवऱ्याने संन्यास घेतला, घराकडे कायमचीच पाठ फिरवली, त्यामुळे ह्या बायकोची किंमत शून्य झाली. पती असून संन्यस्त जीवन तिच्या वाट्याला आले. कपाळावरच्या कुंकवाला अगर गळ्यातल्या मंगळसूत्राला काहीच अर्थ राहिला नाही. नवरा व्यसनी असला तरी लीलाचे त्याच्यावर प्रेम होते. सुसंस्कारामुळे ती पतीच्या ठाई परमेश्वर रूप पाहत होती आणि तसेच आचरण करत होती. बाबांची शिकवण तिच्या मनी मानसी मुरली होती. समोरची व्यक्ती कशीही वागत असली तरी आपण आपला धर्म सोडू नये, आपण आपले कर्तव्य पार पाडावे, चित्त स्थिर आणि शांत ठेवावे, ते कलुषित होऊ नये असे नाथ म्हणत. त्यामुळे तिला पत्नी धर्म पाळताना कसल्याही यातना होत नव्हत्या. पण आता नवऱ्याने संन्यास घेतल्याने ती पतिसेवेला आचवली होती. पर्यायाने ती परमेश्वर सेवेलाच मुकली होती. त्यात भर म्हणून काय, तिचा मुक्तेश्वर बोलत नव्हता. तो मुका होणार अशी स्पष्ट चिन्ह दिसत होती. दुःखाचे दशावतार गोदावरीच्या जणू वाट्याला आले होते. अगदी लहान वयात ती प्रतिकूल परिस्थितीत होरपळून निघत होती. वरवर शांत दिसणारी, यथायोग्य व्यवहार पार पडणारी आपली लाडकी लीला अंतर्यामी पळून निघते आहे. तिचे दुःख ठसठसते आहे, पण सांगत मात्र कोणाला नाही आहे याची पितृहृदयाला क्षणोक्षणी जाणीव होत होती. माझी लीला चिंतामणीची कांता होती. कांता शेवटी प्रेयसीच्या भावगर्भ अवस्थेत समर्पणाची वृत्ती ठेवून प्रियकरावर प्रेम करते, त्याच्याशी एकरूप होते. नाथांच्या मनच्चक्षूसमोर ज्ञानेश्वरांची विरहिणी तरळली. तुझं विण एकली रे कृष्णा, न कमे राती. माझी लीलासुद्धा त्या विरहिणीसारखी पतिभेटीसाठी आर्त झाली आहे. मला तिच्या भावगर्भ नेत्रातून ती व्यथा पाझरताना दिसते. आता संन्यास घेतलेला पती पुन्हा कधीही परतणार नाही हे माहीत असूनही तिचं वेडं मन आर्त होत आहे. कवणा देवा नवसी नवसू, कवणा गुरु ते मार्ग पुसू, कै भेटेल हा ऋषिकेशू, म्हणवनी मन झाले उदासू. येई येई काना देई आलिंगन, भेटी देऊनी पुरवी मनोरथ पूर्ण. विरह विरहा करी समाधान, दावी तू आपुले चरण.
लीलाची ही अवस्था पाहता पाहता नाथ मनोवारूवर आरूढ झाले आणि पार गोकुळात जाऊन पोचले. त्यांना वाटले गोकुळातल्या गवळणींना ठाऊक होते की अक्रूराबरोबर मथुरेत गेलेला कृष्ण कन्हैया परत येणार नाही. तरीसुद्धा कृष्ण भेटीसाठी गोपी किती आसुसलेल्या होत्या. माझ्या बाळीची तीच अवस्था झाली आहे. दुःखात सुख एवढेच होते की मुका का होईना पण लीलाला मुलगा झाला होता. तिच्या रखरखीत जीवनात ती हिरवळ होती. नातवाच्या बाळलीला पाहून नाथांचे मन मोहरून जायचे. दुधापेक्षा साय प्यारी या न्यायाने एकनाथांचे सारे लक्ष मुक्तेश्वरावर केंद्रित झाले होते. त्याच्या बाळलीला पाहून आजाची काव्यप्रतिभा बोलू लागायची. बिंगाचे बिंगुले खांद्यावर अंगुले नाचते तानुले यशोदेचे असे म्हणून ते त्याला उंच उडवल्यासारखे करायचे. खूप हसायचे. उघडा मुक्तेश्वर पावले टाकू लागला की बाळलेणे ल्यालेले त्याचे बाळरूप पाहून नाथ त्याच्याबरोबर पावले टाकीत म्हणायचे, पायी घागरिया वाक्या साजरिया कानीच्या बाळ्या ढाळ देती कडदोरा बिंदली वाघनखे साजिरी नाचतो श्रीहरी यशोदेचा. बाळलीला म्हणजे मनाला आल्हाद देणाऱ्या लीला. बाळरूप म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर रूप. त्याच्या संगतीत वेळ काढल्याने मनाचा ताण कमी व्हायचा, मन मोहरून जायचं. एकनाथांचा जोडा आता हरिपंडिताला येऊ लागला होता. तो आता पुरेसा मोठा झाला होता. शिवाय त्याला पंडित ही पदवीही मिळाली होती. गावात त्याला प्रतिष्ठा लाभली होती. त्याच्या अध्ययनाचे त्याच्या विद्वत्तेचे कौतुकही होत होते. आता त्याचे अध्ययन गिरवाण भाषाभिज्ञ यासंबंधी सुरू झाले होते. पण त्याचे अहमन्य वागणे अगर अहंकारी वृत्ती मात्र कमी होत नव्हती. काही स्वार्थी मंडळी त्याचा उगाचच जास्त उदो करत होती. त्यामुळे त्याचे तरुण मन नको तितक्या मोठेपणाने ग्रासले जात होते. तो इतरांना जास्त तुच्छ लेखत होता. जी मंडळी रूढीप्रिय होती, ज्यांना मानवता धर्म आणि वर्णाश्रम धर्मातला भेद कळत नव्हता, त्यांना एकनाथांचे व्यवहारातले वागणे पटत नव्हते. भूतदयाच्या नावाखाली नाथ आपली पायरी सोडून वागतात, भ्रष्टाचार करतात. उगाचच नीच जातीच्या लोकांना महत्त्व देऊन त्यांना भगवत प्राप्ती होण्यासाठी मधाचे बोट लावतात. त्यामुळे धर्माची बोज राहत नाही. ब्राह्मण वर्गाचे महत्त्व कमी होते व ती खालच्या जातीची माणसे शिरजोर बनतात असे त्यांचे ठाम मत होते. ही मंडळी हरिपंडिताच्या कानात बापाविरुद्ध विष पेरीत होती व कर्मठ स्वभावाच्या हरिपंडिताला या मंडळींचे म्हणणे पटत होते. पण प्रत्यक्ष वडिलांपुढे बोलण्याचे त्याचे अजून धाडस झाले नव्हते. पण त्याच्या घरातल्या वागण्यातून त्याची नाराजी दिसत होती. हरी आपल्या आईजवळ मात्र नेहमी कुरकुर करायचा, अस्वस्थ दिसायचा. आई, बाबांच्या या अशा वागण्यानं मला पैठणात राहणं कठीण होऊन बसलं आहे. गावात लोक काय वाटेल ते बोलतात, मला ते सहन होत नाही. गिरिजाबाई म्हणायच्या, बाळ, तू आपल्या वडिलांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहा, म्हणजे लोक काहीही बोलणार नाहीत. पण बाबांचं वागणं मुळात मलाच पसंत नाही. अगं, आपलं कुळ मोठं, सारे लोक आपल्याला मानतात आणि बाबांचं हे असं पायरी सोडून वागणं रुचेल कसं? त्या महार मांगासाठी बाबा भारुडाची रचना करून त्यांना अध्यात्म समजावून सांगतात. वेळप्रसंगी त्यांच्या वाड्या झोपड्यात प्रसाद ग्रहण करायला येण्याचा शब्द देतात. हा भ्रष्टाचार नव्हे का? अशानं आपला मान कसा राहील? गिरिजाबाईंना वाटायचे, हरी आता पंडित झाला आहे, त्याचे लग्न झाले आहे. आता मी त्याला लहान तरी कसा म्हणू आणि त्याला समजावून तरी कसं सांगू? पण त्याची मते ग्राह्य तशी कशी मानू? माझ्या पुढे मोठा पेचच आहे. तरीही त्या म्हणत, हरी, अरे असा आतताईपणा करू नकोस. महार मांग धेड झाले तरी ती माणसेच आहेत ना. सज्जनस्य हृदयम नवनीतम म्हणतात. तसा इकडचा स्वभाव मृदू हळुवार आहे. कुणाला काटा टोचला तर इकडच्या डोळ्यांना पाणी येतं. निदान तू तरी त्यांना समजावून घे रे. तरी हरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करी आणि म्हणे, आई, अगं ती माणसं असली तरी ती त्यांच्या प्रारब्धामुळे हीन जातीत जन्माला आली आहेत. त्यांना आपल्या पंक्तीला कसं आणायचं? यामुळे ब्राह्मणांचं ब्राह्मण्य राहील कसं? त्या समजुतीच्या स्वरात म्हणत, अरे, तू शास्त्र शिकलेला, पंडित पदवी प्राप्त झालेला, तू तरी इतर लोकांसारखा विचार केल्याशिवाय बोलू नकोस. अरे, धर्माची व्याख्या तुला कळते ना. धर्म हा सर्वांसाठी असतो.
त्यात सर्व जातीचे पंथाचे लोक समाविष्ट होतात, कारण धर्माचा अर्थ कर्तव्य असा आहे. तू म्हणतोस तो धर्म नव्हे, रूढी आहे. श्रवणामुळे अध्यात्म अंगी मुरलेल्या गिरिजाबाई म्हणाल्या. आपल्या अडाणी वाटणाऱ्या आईची ही बौद्धिक क्षमता पाहून हरिपंडित क्षणभर स्तंभित झाला. आपल्या स्वभावानुरूप तो म्हणाला, आता माझा संसार सुरू झाला आहे. माझा मान, माझी प्रतिष्ठा मला जपली पाहिजे. तेव्हा बाबांना सांग की तुमचा मानवता धर्म आता थोडा आवरता घ्या. तो दांड पावलं टाकीत निघून जायचा. कर्णोपकर्णी हे मायलेकांचे संवाद नाथांच्या कानापर्यंत पोहोचत. अंतरंगी स्वस्थ असलेल्या नाथ त्याकडे फारसे लक्ष देत नसले तरी अधूनमधून त्यांना मानसिक त्रास होई. आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक हे त्रिविध ताप त्यांचे मन विचलित करीत. त्यांच्या आत्मविश्वासाला थोडा धक्का बसे, मन दोलायमान होई. मी जनउद्धारासाठी करत असलेलं कार्य, त्यासाठी माझं वय आणि वाणी मी वेचतो आहे, त्याचा लोकांना उपयोग आहे की नाही? मी माझ्या पायापुरती वाहन कापून साधना कोंडून ठेवावी की काय? माझ्या वागणुकीचा बहुजन समाजाला उपयोग होत नसेल का? त्यांच्यात धर्मजागृती करण्याचे माझे ब्रीद अनाठाई तर नाही, अशी उगाचच द्विधा मनस्थिती होत असे. वास्तविक सारे डोळसपणे अंगीकारलेले हे व्रत, त्यासाठी सेवेचे कंकण बांधले, पण कधीकधी त्रिविध तापाने ते पळून निघत आणि त्यांना बुद्धिभ्रंश झाल्यासारखे वाटे. अशावेळी ते सद्गुरू जनार्दन स्वामींना शरण जात व मार्गदर्शन विचारित. एकनाथांचे स्मरण सामर्थ्य इतके प्रभावी होते की स्मरण मात्रे त्यांची गुरुभेट होई. देहाने भिन्न स्थळी असलेले गुरु शिष्य मनस सामर्थ्याने एकत्र येत व गुरुदर्शन झाले, त्यांचा उपदेश प्राप्त झाला की नाथांचे द्विधामन शांत होई. मुठभर माणसे त्यांच्या विरुद्ध असली तरी बहुजन समाज त्यांच्या पाठीशी होता. भजन, कीर्तन, श्रवण, मनन यांची विलक्षण गोडी श्रोत्यांना लागली होती. आता स्फुट, किरकोळ, विस्कळीत अध्यात्मसारावर ऐकण्यापेक्षा काहीतरी भरीव ऐकावे, एकसंधी ऐकावे अशी जाणकार श्रोत्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली. जे जे विश्वासू होते ते ज्ञानासाठी हापापले होते. त्यांनी नाथांना विनंती केली, महाराज, श्रीमद भागवतातील ज्ञान अगाध आहे. तो ग्रंथ प्रासादिक आहे असे म्हणतात, पण तो ग्रंथ देववाणीत असल्यामुळे आम्हा मूढ जनांना त्याचा रसास्वाद घेता येत नाही. तो ज्ञानप्रसाद चाखायला मिळत नाही. आपण जर कृपा केलीत आणि मनावर घेतलं तर ते अध्यात्मज्ञान प्राकृतात आणू शकाल. आम्हा पाहिजे ज्ञानकथा, वरी तुझं सारिखा रसाळ वक्ता. एकनाथ महाराज मनोमनी सुखावले. त्यांना वाटलं, माझा सद्गुरू तर ह्या जनतामुखाने बोलत नसेल ना. माझ्या मानसिक शांतीसाठी तर श्रीमद भागवताचे वाचन जनार्दन स्वामींना करून घ्यायचे नसेल ना. आता ही जनता म्हणजे जनांतर मानून मी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानायला हवी. रात्री बिछाण्यावर पडल्या पडल्या एकनाथांना आठवले की श्रीमद भागवताचे 10 स्कंद लिहिले तरी व्यास महर्षींना मनशांती मिळेना. तेव्हा देवर्षी नारदांनी त्यांना सांगितले, एवढे सगळे ज्ञानभंडार तू उघडे केलेस, पण ह्यात ईश्वर स्तुती, ईश्वर प्रेम ह्याबद्दल तू काहीच लिहिले नाहीस. तरी आता तू 11वा स्कंद केवळ भगवंताच्या कर्तृत्वाबद्दल, त्याच्या प्रसादाबद्दल आणि भक्तिप्रेमाने ओथंबलेला असाली, म्हणजे तुला आत्मशांती लाभेल. व्यासांनी लगेच 11 स्कंदाला सुरुवात केली. ईश्वराचे सामर्थ्य, त्याचा प्रसाद ईश्वरमुखानेच उद्धवासारखा भक्तश्रेष्ठ श्रोता बसवून विवरण करायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, जसजसा ग्रंथ लिहिला जात होता तसतशी व्यासांना मनशांती अनुभवायला मिळत होती. नाथांना वाटले, मी सुद्धा संसारातापाने विविध प्रकारे पोळलो आहे. मी जर माझी सेवा 11 स्कंदाने प्राकृतात विवरण करून ईश्वरार्पण केली तर मला स्वतःला तर शांती मिळेलच, पण जनसामान्यांनाही त्या शांतीचा लाभ होईल. सेवेबरोबर मेवा चाकायला मिळाला तर कोणाला नको आहे. नव्या उमेदीने आणि नव्या उभारीने एकनाथांनी हे कार्य अंगावर घेण्याचे ठरवले व शांत चित्ताने निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.